रायगड लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केलाय। शिंदेंच्या शिवसेनेला या जागेवरून उमेदवारी हवी आहे। अजितदादांनी तर पहिल्यांदाच या लोकसभेच्या जागेवर जाहीर व्यासपीठावरनं दावा केलाय। तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इथले विद्यमान खासदार सुनील तटकरेंना विरोध केलाय। महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये ठिणगी पडलेली असताना ठाकरेंच्या उमेदवारांना मात्र मतदारसंघात निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे। लाटेच्या विरोधात जाणाऱ्या या मतदारसंघात यावेळी कोणाला लॉटरी लागणार हे पाहूयात आजचं गणित लोकसभेचं या सेगमेंटमधनं। नमस्कार, मी हर्षदा परब। लाटेच्या विरोधात जाणारा मतदारसंघ असं या रायगड मतदारसंघाला का म्हणतात याचा इतिहास आहे। 1984 पासूनचा हा इतिहास आधी थोडा जाणून घेऊयात आणि मग पुढे वळूयात। 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली। त्यानंतर देशभरात काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती। काँग्रेसने देशभरात दणकून यश मिळवलं, पण रायगडमध्ये मात्र शेकापचे दिबा पाटील निवडून आले होते। दिबा पाटलांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला। 2014चा काळ हा मोदी लाटेचा होता। त्यावेळी शिवसेनेचे रायगडमधून उमेदवार होते अनंत गीते, तर त्यांच्यासमोर आव्हान होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंचं। तटकरे आणि गीते यांच्यामध्ये मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत काटेकी टक्कर झाली होती, ज्यात गीतेंचा अवघ्या 2000 मतांनी विजय झाला होता। याला मोदी लाटेचा करिश्मा असं म्हटलं गेलं। त्यानंतरची 2019ची लोकसभा निवडणूक पाहिली तर त्याच दोन उमेदवारांमध्ये आणि पक्षांमध्ये झुंज होती। सुनील तटकरे आणि अनंत गीते 2019 मध्ये जिथे महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार पुन्हा एकदा मोदींच्या नावावर निवडून आले होते, तिथे मात्र शिवसेनेच्या अनंत गीते या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदारांनी कौल दिला होता। 1984 असो की 2019, रायगड लोकसभा मतदारसंघाने लाटेच्या विरोधात मतदान दिलं होतं। यातला मवी आणि ठाकरेंची धाकधूक वाढवणारा मुद्दा म्हणजे अगदी सहानुभूतीच्या विरोधात जाऊन लोकांनी तेव्हा मतदान केलं होतं आणि शेकापला निवडून दिलं होतं। ठाकरेंसाठी त्यामुळेच या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सहानुभूतीची लाट कामी येणार का असा प्रश्न विचारला जातो। दिबा तेव्हा उमेदवार होते हा मुद्दाही इथं लक्षात ठेवला पाहिजे। म्हणून या मतदारसंघाबद्दल बोलताना प्रवाहाविरोधातला मतदारसंघ म्हणून उल्लेख केला जातो। महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। सुनील तटकरेंसाठी अजित पवार आग्रही असताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र तटकरेंना उमेदवारी द्यायलाच विरोध केलाय। धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून होते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील तुम्हाला धैर्यशील पाटील उमेदवार हवेत ना असा सवाल करत एक प्रकारे धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। तर अजित पवार हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेते आणि रायगडमधून विद्यमान खासदार असलेल्या सुनील तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत। अजितदादा गटाच्या वैचारिक मंथन मेळाव्यात अजित पवारांनी स्वतः आपल्या भाषणात सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागांवर दावा सांगितला। भाजपचे नेते स्थानिक कार्यक्रमात तटकरेंना टार्गेट करतायत। दुसरीकडे तटकरेंनीही आपण मतदारसंघ सोडणार नाही असं ठणकावून सांगितलंय। त्यानंतर अगदी हल्लीच म्हसळा इथल्या सभेमध्ये अजितदादांनी रायगडमधून महायुतीचे उमेदवार तटकरेच असतील आणि त्यांच्यासाठी महायुतीतल्या सर्वांना काम करावं लागेल असं थेट आव्हानच दिलंय। इतकंच नाही तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे असं देखील जाहीर केलंय। उमेदवार तुमच्या मनातलाच असणार असं अजितदादांनी थेट म्हटलंय आणि त्यामुळेच आता महायुतीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात संघर्ष टोकाचा असणार हे निश्चित आहे। याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अनंत गीतेंना होईल असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। 2019ला सुनील तटकरे हे शेकापच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरच निवडून आले होते। म्हणूनच लोकसभा निवडणुकीआधी भाजपने धैर्यशील पाटील यांना भाजपमध्ये घेतलं आणि उमेदवारीचं आमिष दिलंय असं म्हटलं जात आहे। धैर्यशील पाटील यांच्यासह काही शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले असले तरी पक्षाकडून अनंत गीते यांना मदत केली जाईल, कारण शेकापचं इंडिया आघाडीला पाठिंबा आहे। त्याचं कारण अलिबाग विधानसभा असल्याचं देखील म्हटलं जात आहे। इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अनंत गीते यांच्यामुळे ठाकरे गटाला चांगली उभारी मिळाल्यानंतर ठाकरे गटाला इथून पाठिंबा देण्याचा निर्णय शेकापनं घेतला। या मतदारसंघात मुस्लिम आणि कुणबी मतदार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व्यतिरिक्त वेगळ्या समीकरणाच्या शोधात असल्याचं आता स्थानिक पातळीवर स्पष्ट चित्र आहे। म्हणूनच अजित पवार गटानं ही अल्पसंख्याक मेळावे आयोजित करण्याचं जाहीर केलंय। ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समाजातल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्यानंतरच तटकरेंनी म्हसळा इथं सभा घेतली। तटकरेंना अल्पसंख्याक समुदायाचा पाठिंबा असल्याचं दाखवण्यासाठी ही सभा म्हसळ्याला घेतल्याचं तिथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे।
इथले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर त्यांच्याच महायुतीचं आव्हान तगडे आहे, कारण त्यांना खासदारकी राखण्यापेक्षा लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे। तर दुसरीकडे महायुतीतल्या इतर पक्षांना इथून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा आहे। त्यामुळे तटकरेंना उमेदवारीचं तिकीट मिळालं तरी मित्र पक्षांचं आव्हान तटकरेंना राहीलच असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात। या मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादीतला वाद हा बराच जुना आहे। शिवसेना आणि भाजप युतीत अजित पवारांची राष्ट्रवादी आली तेव्हापासून हा वाद बळावलाच। आदिती तटकरेंना इथून पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं धरलेला हट्ट आजही संपलेला नाही। ज्या भरत गोगावलेंना इथून मंत्रिपदाची अपेक्षा होती त्या गोगावलेंनी तटकरेंबरोबर जुळवून घेतलं असलं तरी देखील ते काही फारसं मुरलेलं नातं नाही। मतदारसंघात तर अशीही चर्चा आहे की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला दाखवण्यासाठी हे जुळवून घेतल्याचं नाटक हे दोन्ही नेते करतायत। इथे फारशी ताकद नसतानाही या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। मागच्या 5 वर्षांपासून त्यासाठी भाजपनं वेगवेगळ्या पक्षातल्या असंतुष्टांना आपल्या पक्षात स्थान देऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय। शेकापचे धैर्यशील पाटील आणि दिलीप भोईर यांना पक्षात घेऊन भाजपनं पक्ष बांधणीला सुरुवात केली। धैर्यशील पाटील यांना काही दिवसांपूर्वी टीका करताना तटकरेंबाबत एक महत्त्वाचं विधान केलं होतं। 2019च्या निवडणुकीत तटकरेंबरोबर असलेले 5 आमदार आता त्यांच्या विरोधात आहेत असं धैर्यशील पाटील यांचं म्हणणं आहे। पेण, सुधागड, माणगाव इथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यातली अफाट गर्दी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बघावी आणि मग लोकसभेचं तिकीट मागावं असं भाजपच्या सभांमधून जाहीर बोललं गेल्याने तटकरे आणि भाजप यांच्यातला वाद विकोपाला गेलाय। भाजपनं दावा केला असला तरी राष्ट्रवादीचा अजित पवार गट रायगड लोकसभा मतदारसंघ सहजासहजी सोडणार नाही, कारण तसं केलं तर मग जिल्ह्याच्या राजकारणावरची राष्ट्रवादीची पकड ढिली व्हायला वेळ लागणार नाही हे तटकरे आणि पक्ष चांगलेच ओळखून आहेत। तटकरेंना पूर्त माहित आहे की शिवसेनेसोबत आणि इथले त्यांचे नेते गोगावलेंसोबत जुळवून घेतलं नाही तर भाजपला आयती संधी मिळेल। भाजपला एकदा हा मतदारसंघ सोडला तर मग या मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवणं कठीण होईल। म्हणूनच शिवसेनेबरोबर जुळवून घेण्याच्या भूमिकेत तटकरे सध्या आहेत। या सगळ्या आव्हानांमुळेच अजित पवारांसाठी या लोकसभा मतदारसंघातून तटकरेंना तिकीट मिळवणं हे प्रतिष्ठेचं झालंय। नाराज होऊन रुसून अजितदादांनी रायगड लोकसभा मतदारसंघात तिकीट मिळवलंच तर मग या लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांमध्ये लढत होईल। अशा परिस्थितीत काय घडेल हे समजून घेऊयात। एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी तालुकानिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला सुरुवातही केली आहे, तर तिकडे महायुतीच्या 3ही पक्षांमध्ये या मतदारसंघासाठी अंतर्गत युद्ध रंगलंय। महायुतीतल्या 3ही पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र असल्याचे जाहीर सांगत असले तरी मतदारसंघातली परिस्थिती फारशी चांगली नाही। कार्यकर्त्यांमध्ये थोड्या कारणांवरून होणारे वाद, उमेदवारांवरून होणारी भांडणं रायगड लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळतातच। तसंच अनेक ठिकाणी अजित पवारांचे नेते आणि शिंदेचे नेते यांच्यात सध्या वाद सुरू आहे। त्याची झळही या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला बसू शकते। महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांचा 2019ला लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव हा पक्षांतर्गत भांडणामुळे झाला होता। अगदी थोडक्यासाठी गीतेंचा पराभव त्यावेळी झाला। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे 4,86,968 मतं घेऊन विजयी झाले, तर त्यावेळेस अनंत गीतेंना 4,55,530 मतं पडली होती। 31,438 मतांनी त्यावेळी गीतेंचा पराभव झाला होता। पण आता या लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाल्याने हा फरक भरून काढण्यात गीतेंना यश मिळू शकतं। या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे हे एकदा जाणून घेऊयात। रायगड लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यात विभागला गेलाय। रायगडमधले 4 आणि रत्नागिरी जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ त्यात आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 4 आमदार निवडून आले आहेत। फुटीनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे 3 आणि ठाकरे गटाकडे 1 आमदार गेल्यानं शिवसेनेची रायगड लोकसभा मतदारसंघातली ताकद अशी विभागली गेली आहे। पेणमध्ये भाजपचे 1 आमदार रविशेठ पाटील, अलिबागमधले महेंद्र दळवी, महाडमधले आमदार भरतशेठ गोगावले आणि दापोलीमधले आमदार योगेश कदम असे 3 आमदार शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 आमदार आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे इथे 1 आमदार आहेत, भास्कर जाधव। या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे तब्बल 5 असे आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 1च आमदार आहे। म्हणजे या लोकसभा मतदारसंघात महायुतीची विधानसभेतली ताकद जास्त आहे। असं असलं तरी फुटीपूर्वी या लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले होते। ही गोष्ट लक्षात घेतली तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निस्संशय।
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, पण शिवसेनेच्या फुटीनंतर सहानुभूतीच्या लाटेवर रायगड मतदारसंघातले उमेदवार मतदान करणार की ज्या पद्धतीनं महायुतीकडून पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या चेहऱ्याला लोक मतदान करतील असा दावा करण्यात येतोय, त्या विरोधात हा मतदारसंघ कौल देणार हे बघणं महत्त्वाचं आणि उत्सुकतेचं असणार आहे. गणित लोकसभेचं या सेगमेंटमधून मुंबई तकने राज्यातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातलं लोकसभेसाठीचं सुरू असलेलं राजकारण आणि राजकीय समीकरणं यांची मांडणी केली आहे. ती नक्की बघा. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.